या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल, भारतातील सर्वात मोठे दालन, वधूवरांसाठी लग्नाचा बस्ता, फॅन्सी ड्रेस मटेरियल, जेंट्सवेअर, ज्वेलरी, शॉपिंग, खेळणी व इतर बरेच काही एका छताखाली। या पहा, विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा। विराट मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। जानेवारीत भरणाऱ्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर पेठेतील सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचकट्टा कार्यालयाचे उद्घाटन भक्तिभावात करण्यात आले। श्री सिद्धेश्वर यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन झाले। सिद्धरामेश्वरांच्या जय जयकाराने ही पूजा भक्तिभावात पार पडली। पंचकट्टा कार्यालयाच्या उद्घाटनानंतर गड्डा मैदान व मंदिर परिसरात दालने थाटण्यासाठी व्यापाऱ्यांना जागेचे वाटप केले जाते। त्यासंबंधीचे नियोजन या कार्यालयातून करण्याची आजपर्यंतची परंपरा आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातसह अन्य राज्यातून या यात्रेसाठी व्यापारी येतात। त्यांना या कार्यालयाशी संपर्क साधणे सोयीचे होते। त्यावेळेला एक दिवस पुढे गेल्यामुळे 12च्या ऐवजी 13 तारखेला पहिली काठी निघते, 14ला अक्षता आहे, 15ला होम आणि 16ला तुमचे दारुका। त्या सगळे प्रोसिजर करताना आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांना हे सगळे पत्र दिले आहेत, म्हणजे कुठल्याही कामात आपल्याला अडथळा येऊन त्यांची परवानगी घेऊन हे कामं चालू। आजच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता यात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन पूजन आपण इथं केलेलं आहे आणि यापुढे यात्रे संबंधीचे सर्व काम ज्या कार्यालयातून इतर होते यामध्ये विविध असे शासकीय निमशासकीय परवाने म्हणा आणि जागा वाटपाचा कार्यक्रम, मानधन वगैरे ठरवणे, असं जे काही प्रश्न असतील म्हणजे यात्रेसंबंधी कामकाज असेल ते या कार्यालयातून आजपासून इथून सुरू होईल। साधारण संध्याकाळी 6 वाजल्यापासून जागा वाटपाचं काम सुरू होत आहे। प्रारंभी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी पंचकट्टा येथे सर्वेश्वर शिवलिंगाचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त सिद्धेश्वर बामणी, भीमाशंकर पटणे, बाळासाहेब भोगडे, गुरुराज माळगे, सुभाष मुनाळे, गिरीश गोरनळी, शिवकुमार पाटील, सोमशंकर देशमुख, ॲडव्होकेट RS पाटील, मल्लिकार्जुन कळके, चिदानंद वनारोटे, मल्लीनाथ मसरे, प्रकाश बिराजदार यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांच्याखाली पूजन करण्यात आले। यावेळी अश्विन स्वामी, संतोष स्वामी यांच्यासह देवस्थान कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते।